नमस्कार. द हिलिंग लॅब आणि संवाद सेंटर या दोन्ही संस्थांतर्फे श्री दत्त जयंती विशेष या कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत. आणि दत्त जयंती हा विषय आहे, त्यामुळे अर्थातच दत्त आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध आख्यायिका आणि याच श्री दत्तांची साधना कशी करायची हे आपण आज थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मगाशी बोलताना मी जसं म्हटलं की विषय खूप विस्तृत आहे. एका तासात अर्ध्या तासात संपणारा विषय नाही, एका जन्मातही संपणारा विषय नाही. तरी सुद्धा दत्त साधना सोपी करून कशी करता येईल आणि करता येईल का, आणि या दत्त साधनेतलं एक महत्वाचं अंग म्हणजे जप साधना किंवा ज्याला नामजप म्हणतात ती साधना, तो विषय आपण आज जास्त करून बघणार आहोत. तर पहिल्या सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तांचं नाव घेऊन आपल्या आजच्या पहिल्या सत्राला सुरुवात करूया. विषय सोपा आहे दिसायला आणि तेवढाच अवघड आहे अंगीकारायला किंवा आपण म्हणतो आचरणात आणायला. मग काय आहे सुरुवात, काय म्हणतात तुम्ही? आज आज मंदिरात गेले असेल बहुतांशी जण तुमच्यातले, आणि अम, आपण सर्वत्र श्री दत्त म्हटलं की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं सहज आपल्याला कानावरती हे शब्द पडतात. मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एवढी जी एक एक नामावली येते किंवा ही जी एक ओळ येते, या ओळीचा अर्थ काय असावा याचा कधी आपण विचार केला असेलच. तर तुम्हाला काही अर्थ माहिती असेल, पण मला जो अर्थ माहिती आहे तो सांगण्याचा प्रयत्न करते. अवधूत, एक एक शब्दाकडे जाऊया. अवधूत हा पहिला शब्द येतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, साधारणतः 5 शब्द आहेत असा जयघोष दत्त भक्त करतात. मग अवधूत शब्दाचा अर्थ, अनेक अर्थ आहेत, अर्थाच्या छटा आहेत, पण मुळात या शब्दाविषयी विस्तृत विवेचन ज्यांनी केलं संत एकनाथ, अनेक संत श्रेष्ठांमधले हे संत एकनाथ. आणि संत एकनाथ असं म्हणतात की संत एकनाथांची खासियत तुम्हाला माहिती आहे की काहीतरी मनोरंजनात्मक किंवा रंजनात्मक असं काहीतरी द्यायचं आणि त्याच्या मागे समाज प्रबोधन करायचं, असं काहीतरी संत एकनाथांचं वैशिष्ट्य. हे संत एकनाथ काय म्हणतात? संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगी विभूत. संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगी विभूत. पालागी बोलीचे अवधूत. तिथे अवधूत शब्द हा सहस येतो. यालागी बोलीचे अवधूत. येरवी विख्यात ब्राह्मणू. सभोवता समस्तू प्रपंच निजबोधे असे धुतू. आता ह्याच्यामध्ये थोडे थोडे पाठभेद आहेत. काही काही प्रपंच जग या प्रपंच लोकबोधे, प्रपंच पृथ्वीबोधे असे पण शब्द तुम्हाला सापडतील. पण त्यातल्या त्यात जे प्रचलित आहे तो अर्थ आपण बघतो आहोत. संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगी विभूत. यालागी बोलीचे अवधूत. एरवी विख्यात ब्राह्मणू. सभोवता समस्तू प्रपंच निजबोधे असे धूतू. यालागी बोलीचे अवधूत. एरवी विख्यात ब्राह्मणू. त्याचा अर्थ खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याला पुढे जोडून ज्या 2 ओळी आहेत त्या बघूया. आधी या पहिल्या 2 ओळींचा अर्थ बघूया. संकल्प विकल्प रहित म्हणजे काय? की संकल्प आणि विकल्प रहितपणाची विभूती, भूत, इथे भूत शब्द आलाय ना मगाशी. सो अशी ज्यांनी विभूती, अव याचा अर्थ सर्वांगाला किंवा संपूर्ण. अव हा एक संस्कृत प्रत्यय येतो. हम्म. मग अवाचे काही शब्द आठवायचे. अवकाश म्हणतो की नाही आपण, स्पेस, अंतराळ किंवा अवकाश. त्या अर्थी अवगुण असे वेगवेगळे शब्द आठवा तुम्ही. सो अव हा एक एक त्याला आपण उपसर्ग म्हणू शकतो किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण प्रिफिक्स म्हणतो, शब्दाच्या आधी लागलेला आहे म्हणून प्रिफिक्स. मग अवधूत मधला अव शब्द असं सुचवतो संपूर्णपणे. संकल्प आणि विकल्प रहितपणाची विभूती ज्याने सर्वांगाला लावलेली होती त्याला अवधूत म्हटलेलं, पहिली व्याख्या. पुढे काय म्हटलेलं आहे? एरवी तो ब्राह्मणू म्हणजे सकाळ, इतर वेळी काय तो ब्राह्मणूच आहे. पण ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्माची ज्याला गोडी आहे किंवा ब्रह्म हा विषय ज्याला अभ्यासायला आवडतो असा कोणीतरी. एरवी तो ब्राह्मणच आहे, पण ही अशी विशेष विभूती, अशी विशेष राख भस्म त्याच्या अंगाला लागल्यामुळे त्याला अवधूत म्हटलेलं आहे. आणि मग पुढची ओळ येते प्रपंच किंवा ज्याला निज लोक, पृथ्वी लोक, वेगवेगळे शब्द येतात तिथे. सो यालागी बोली जे अवधूत, आणि त्याच्या आधीची ओळ आहे प्रपंच निजबोधे असे धूत. प्रपंच निजबोधे म्हणजे काय? प्रपंच म्हणजे काय? संसार, पण त्याला पृथ्वी लोक म्हणतो.
की एरवी जो तो ब्राह्मण आहे, ब्रह्माच्या ज्ञानामध्ये मग्न आहे, अशा याला सारा प्रपंच, सभोवतीचा संपूर्ण जो प्रपंच आहे तो त्याच्या या आत्मबोधाने, तो त्याच्या या धूत किंवा विभूत अवस्थेमध्ये त्याने जाणला होता आणि त्याच्या परे जो गेला होता असा कोणीतरी अवधूत. मग दत्त महाराजांना अवधूत म्हणण्याचं आणखी एक कारण पुढे येतात, एकनाथांच्याच वाङ्मयात पुढे येतं. अहम धूत इति अवधूत. अहम धूत इति अवधूत. अहम म्हणजे काय? इगो, अहंकार, ज्याला आपण म्हणतो मनोबुद्धी अहंकार. मग अहमचा धूत म्हणजे जो धुवून टाकतो, ज्याचा समूळ नाश करतो, ज्याचं निराकरण करतो, ज्याचा निचरा करतो, आणि त्या अशा कुठल्या तरी अवस्थेला अवधूत म्हटलेला. सोप्या भाषेत आपण ज्याला विरक्ती म्हणू शकतो किंवा एखाद्या गोष्टीतून संपूर्णतः बाहेर पडणं, त्याच्यासाठी अवधूत हा शब्द येतो. म्हणजे सर्व प्रकारच्या विषयांच्या परे असलेला. मग आता आपण आपण श्री दत्त हा विषय घेतला याचा, आणि अवधूत हा पहिल्या शब्दावरती आपण घेऊ. त्याच्या पुढे जे शब्द येतात ते सुद्धा तितकेच इंटरेस्टिंग आहेत. अवधूत शब्दानंतर येतं अवधूत चिंतन. म्हणजे अशा अवधूत अवस्थेचं जो नित्य चिंतन करतो. चिंतनामध्ये चित्त शब्द येतो. चित्त म्हणजे ज्याच्या चित्तापर्यंत, मन नाही बरं का, मन हे आपल्या सगळ्यांकडे आहे, मानस, मन वगैरे वगैरे. ज्यांनी योगशास्त्र शिकले त्यांना माहितीये की मनाच्या चित्त वगैरे वगैरे विविध अवस्था सांगितल्या जातात. या चित्तापर्यंत ज्याच्या अहमदूत हा भाव पोहोचलेला आहे असा कोणीतरी हा अवधूत. मग अवधूत चिंतन, आणि हे त्याच्या चिंतनात आहे. म्हणजे आपण काय करतो, एखादा विषय तुम्ही अभ्यास करता, वेगवेगळे विषय आपण शिकतो, वर्कशॉप्सला जातो, मग आपण अभ्यास करतो. पहिल्यांदा जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो, ऐकतो, तेव्हा तुम्ही वाचन करता, मग तुम्ही तुमच्या नोट्स काढता, माहिती काढता, मग ती सगळी माहिती आपण साठवतो. मग असं करत करत एक वेळ अशी येते की आपण जे काही शिकलो आहोत त्याच्यावरती आपण चिंतन मनन चालू करतो. म्हणजे काय, त्याच्या त्या विषयातला जो काही गाभा आहे, त्याचं जे काही सार आहे ते आपल्या चित्तापर्यंत पोचतं, आणि मग ते चिंतनात जातं. ती अवस्था अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री विषय येतो. श्रीमध्ये 3 अक्षरं येतात. त्रिगुणात्मक दत्त आपण म्हणतो नेहमी. मग त्रिगुणात्मक दत्त, आधी दत्त शब्दाकडे येणार आहोत, पण त्रिगुणात्मक दत्त मधला तीन गुण स र ई, श्री मधली 3 अक्षरं सुचवतात. स म्हणजे समत्व, ज्याला आपण म्हणतो समत्व योग उच्चते, बॅलन्स बेसिकली. स र आहे. र म्हणजे अग्निबीजाचा मंत्र आहे. रामाचा र आहे. रमेचा र आहे. मणिपुराचा र आहे, असा तो अग्निबीज मंत्र आहे. आणि ई म्हणजे ईशतत्व. ईशतत्व म्हणजे जे सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहे, ज्याला आपण ऑमनी प्रेझेंट म्हणतो इंग्रजीमध्ये. असं काहीतरी ईशतत्व. मग स, र आणि ई अशी 3 अक्षरं. मग या तिन्हींचा मिळून बनलेला आहे. आणखी कशा कशाचं त्रिगुणात्मक जेव्हा शब्द येतो तेव्हा आणखी काय काय आहे ते आपण आख्यायिकांमध्ये बघूया. पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा महत्वाचा शब्द श्री दत्त. श्री हे त्याला लागलेलं एक मंत्र झाला, बीजमंत्र झाला. आणि दत्त, दत्त शब्द कुठून आला? मग दत्त शब्द काय सांगतो? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव शब्दाकडे येऊया, पण आधी श्री दत्त शब्द बघूया. गुरुतत्व आहे म्हणून तिथे तो गुरुदेव येतो. दत्त शब्द काय सुचवतो? ज्यांना संस्कृत माहितीये त्यांना कळेल की दत्त म्हणजे पास्ट टेन्स, भूतकाळ रूपी शब्द आहे तो दिलेला. वेगवेगळे तुम्ही भूतकाळाची रूप आपण ऐकतो. एखादी गोष्ट देऊन टाकणे याला सुद्धा दत्त म्हणतात, किंवा एखाद्या गोष्टीसाठी स्वतःलाच देऊन टाकणे याला सुद्धा दत्त म्हणतात. मग दत्ताच्या अवतारांच्या अनेक कथा आहेत. त्याच्यापैकी दत्त या नावाची सार्थकता किंवा दत्त हे नाव कुठून आलं असेल याविषयी सांगताना महाविष्णूंचं वचन आहे. अनेन अपत्य अभिकांक्षित आहतुष्टो. अनेन अपत्य अभिकांक्षित आहतुष्टो दत्तो मया मिती यद भगवान स दत्त. की ज्याला मी देऊन टाकलं, कशाला, की कुठल्या तरी कोणाची तरी अपत्य प्राप्तीची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी. कोणाची? अत्रि ऋषींची. अर्थात आपल्याला ती कथा सगळ्यांना माहिती आहे की अत्रि ऋषींची अपत्य प्राप्तीची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मीच स्वतःला देऊन टाकलं, मी मला देऊन टाकलं म्हणून मी दत्त, असं विष्णूंचं वचन आहे. मग विष्णूच्या 24 अवतारांपैकी 6वा अवतार श्री दत्ताचा, अशी
आख्यायिका येते, अनेक आहेत जन्माच्या आख्यायिका आपण बघणार आहोत लवकरच. मग त्याच्यामध्ये जेव्हा असं म्हटलेलं आहे की मी स्वतःलाच देऊन टाकलं म्हणून मी दत्त, हा पहिला अर्थ झाला. दत्त शब्दाच्या दुसऱ्या अर्थाकडे वळायचं झालं तर असं लक्षात येईल की एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला, म्हणजे महाविष्णूचा अवतार जेव्हा म्हणतो तेव्हा एखाद्या गोष्टीसाठी स्वतःचं समर्पण, याला दत्त. आपल्याकडे मराठीमध्ये एक वाक्प्रचार आठवत असेल तर आहे, तो दत्त म्हणून उभा टाकला. मग दत्त म्हणून उभा टाकला म्हणजे काय, की अगदी ध्यानीमनी नसताना तो अचानक समोर आला आणि आमच्या दारात उभा टाकला, अशा अर्थी काहीतरी. म्हणजेच काय, की कुठेतरी कोणाला तरी कशाची तरी गरज आहे तेव्हा हा महाविष्णू वेळोवेळी धावून येतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण, त्याचा श्लोक येतो भगवद्गीतेमध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. सृजामी अहम म्हणजे मी पुन्हा येईन, मी अवतार घेईन, मी निर्माण होईन. म्हणजे काय, की जेव्हा जेव्हा अधर्म प्रकोपाला जाईल, अधर्माचा विकोप होईल किंवा अतिप्रमाणात, अति सर्वत्र वर्जयेत म्हटलंय ना, तर अतिप्रमाणात जेव्हा अधर्म माजेल, कुठे, पृथ्वीवरती, शहरामध्ये, गावामध्ये, एकंदरीत पृथ्वीवरती अतिप्रमाणात अधर्म माजेल, तेव्हा तेव्हा मी पुन्हा निर्माण होईल, असं वचन विष्णूने दिलं होतं, सृजामी अहम. मग दत्त हे अवतार कार्य आहे असं म्हटलं जातं. अवतार शब्दामध्ये अवतरोती म्हणजे जो अचानक प्रकट होतो, अचानक निर्माण होतो, अशा अर्थी. अशा अर्थी हा दत्त, हा विषय येतो. आणि अनेक पुराणांमध्ये दत्ताची अशाच प्रकारची व्याख्या, दत्त म्हणजे दत्त या शब्दाची अशा प्रकारची व्याख्या दिसून येते. याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्रिगुणात्मक दत्त, तीनमुखी दत्त म्हणतो, तर तीनमुखी दत्ताची गोष्ट आपल्याला माहिती आहे. दत्तावताराचे प्रयोजन हा जो संपूर्ण पाठ येतो अनेक पुराणांमध्ये, अनेक ग्रंथांमध्ये येतो. मग दत्तात्रय ही देवता काय आहे, त्यांचं दत्त आणि अत्रेय दोन शब्द येतात तिथे लगेचच. मग दत्तात्रय किंवा दत्तावताराचे प्रयोजन काय आहे, किंवा दत्त लीलामृत हा ग्रंथ जर ऐकला असेल, किंवा वासुदेवानंद सरस्वती हे नाव जर तुम्ही ऐकलं असेल, तर वासुदेवानंद सरस्वतींचं खूप सुंदर वचन आहे. ते असं म्हणतात की ओंकार ज्याचा वाचक जगद्धेतू धीप प्रेरक. धी प्रेरक, हा धी शब्द लक्षात ठेवा, कारण आपण मार्गशीर्ष या पुढच्या शब्दाकडे येणार आहोत लवकरच. सो वासुदेवानंद सरस्वती काय म्हणतात, ओंकार ज्याचा वाचक जगद्धेतू धी प्रेरक, तोची देव सच्चित सुख एक दत्त जाणावा, किंवा एक दत्त, दोन्ही प्रकारे ही ओळी तुम्ही ऐकली असेल. म्हणजे त्याला काय म्हटलंय, जगत हेतू आणि धी प्रेरक दोन महत्वाचे शब्द आहेत. त्याचा हेतू काय, प्रत्येक अवतार कार्याचं, दशावतार म्हणा किंवा आणखी कुठले तुम्ही अवतार ऐकले असेल, तर प्रत्येक अवतार कार्याचं एक हेतू आहे, ते सहेतुक आहे. म्हणजे कार्य कारण भाव वगैरे वगैरे आपण म्हणतो. म्हणजे प्रत्येक अवतार कार्याचं काहीतरी निश्चित प्रयोजन आहे, आणि जे बहुतांशी वेळा, 100% वेळा जगाच्या कल्याणाचं किंवा पृथ्वीच्या कल्याणाचं असं आहे. आणि धी प्रेरक, धी म्हणजे बुद्धी, प्रज्ञा, बुद्धी, वेगवेगळ्या बुद्धीच्या सुद्धा स्तर सांगितलेले आहेत, योगशास्त्रात येतात, गीतेमध्ये येतात. सो या धीला प्रेरणा देणारा असा हा आमचा दत्त आहे, असं कुठेतरी ग्रंथ सांगतात. अतिशय लाडाने श्री दत्ताचं वर्णन येतं. आणि तो लाडका तर आहेच, तो ऋषींचा लाडका आहे. श्री दत्त म्हटलं की तो देवांचे लाडके आहेत, नारद मुनींचे लाडके आहेत. पण अनेक ठिकाणी श्री दत्ताचा असा एकेरी उल्लेख येतो, कारण तो ग्रंथांचा आणि विशेष करून विष्णूच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक ग्रंथांमध्ये अतिशय लाडकं दैवत आहे. मग जगदेतू धी प्रेरक दोन महत्वाचे शब्द म्हटले. दत्त अज निराकार, निर्गुण आणि सगुण. म्हणजे काय म्हटलंय, की दत्त ही निर्गुण भक्ती आहे आणि तो सगुण रूपात प्रकट झाला, जी कथा गुरुचरित्रामध्ये येते. दत्त हे निर्गुण तत्व आहे आणि त्याचं सगुण रूपातलं प्रकटीकरणाची गोष्ट गुरुचरित्रामध्ये येते. स्वेच्छा मात्रे हो स्वाकार, पुढे वासुदेवानंद सरस्वती पुढे म्हणतात, स्वेच्छा मात्रे हो स्वाकार. स्वेच्छा मात्रे म्हणजे स्व इच्छेने, स्वयंप्रेरणेने, स्वतःच्या इच्छेने जो निर्माण झाला, आणि मात्रे म्हणजे ठराविक प्रमाणामध्ये, त्याचं जे काही त्याला इच्छा असेल त्यानुसार, असा हा भक्त आधार, भक्ताधार, असा हा भक्तिगम्य आणि भक्ताधार असा कोणीतरी हा एक आहे, आणि असं काहीतरी याचं अवतार कार्य आहे.
हम्म. असं जेव्हा आपण म्हणतो मग दत्तावताराचे स्वरूप, आता अवतार म्हटलं आणि विष्णूचे अवतार विशेषतः म्हटलं तर तुम्हाला साधारण माहिती असेल की विष्णूच्या प्रत्येक अवताराचं एक एक हेतू होता, पण तो अवतार निर्माण झाला आणि मग त्या अवताराचा लय सुद्धा झाला, म्हणजे तो अवतार संपला सुद्धा. श्री दत्त अवताराची गोष्ट असे सांगतात की ह्या अवताराचं समाप्ती कार्य असं नाही, याच्यातून खूप पुढे 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 दत्त संप्रदाय आहे खूप मोठा. हा दत्त संप्रदायाविषयी आपण कधीतरी विस्ताराने बघूया, पण पुढच्या गोष्टीकडे जाऊया. मग दत्तावताराचं स्वरूप बघितलं आणि श्री दत्तात्रेय जन्माच्या अनेक कथा आहेत, आख्यायिका ज्याला आपण म्हणतो. अनेक कथा आहेत, त्याच्यातली सगळ्यात प्रचलित किंवा सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट कुठली आहे तर अर्थात अनसूयेची आणि ऋषींची गोष्ट. दत्त जन्मकथा म्हटलं की अत्री मुनी आणि अनसूया हे तिथे या जोडप्याची गोष्ट येते. अनसूयेची गोष्ट काय सांगते, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. गुरुचरित्रात, वेगवेगळ्या गुरुचरित्रात थोडी थोडी वेगवेगळ्या प्रकारे ती येते, पण या अनसूयेची महती आहे आणि अफाट महती आहे. आणि तिची महती सांगताना सगळेच ग्रंथ असे म्हणतात की ती अत्यंत पतिव्रता किंवा तिचं एक पातिव्रत्याचं म्हणून तेज होतं. आणि तिच्यातलं तो साध्वीपणा, तिच्यातलं ते सत्व, ज्याला सत्वाचं तेज म्हणतात, सत्व रजतम मधलं सत्व, त्या सत्वाच्या तेजाचा हेवा, मत्सर, असूया कोणाला वाटला तर आपल्या स्वर्गातल्या तीन शक्तींना, तीन महत्वाच्या शक्ती पार्वती, लक्ष्मी आणि सावित्री, या तिघींना अनसूयेच्या सत्वाची माहिती कळली. कोणाकडून कळली? अर्थात नारद मुनींकडून. नारद मुनींनी असं सांगितलं की तुमच्या तिघींचं तेज काहीच नाही, अशी कोणीतरी आमच्या पृथ्वीवरती, तिथे खाली पृथ्वीवरती आहे आणि तिचं पृथ्वीवरती अफाट कौतुक चाललंय, म्हणजे तिची प्रसिद्धी वाढते आहे, तिच्याबद्दलची जी महती आहे ती उत्तरोत्तर वाढते आहे. तिच्याबद्दल सर्व लोकांच्या मनात, ऋषींच्या मनात जे स्थान आहे ते उत्तरोत्तर त्या स्थानाला बळकटी मिळते आहे. हे जेव्हा या स्वर्गातल्या राण्यांना कळलं तेव्हा त्यांनी आपापल्या नवऱ्यांना असं सांगितलं, सगळ्या देवांना अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना त्यांनी असं सांगितलं की असं कसं काय, म्हणजे एवढं सत्व कसं काय, हिच्या सत्वाची परीक्षा घेतलीच पाहिजे आणि हिचं सत्व नामशेषच झालं पाहिजे, अशी काहीतरी ती गोष्ट म्हणून येते. दुसऱ्या एका ठिकाणी हीच कथा थोडीशी वेगळ्या प्रकारे आहे, पण मुद्दा तोच. आणि मग असं करून आपल्याला ही कथा प्रसिद्ध आहे की हे तीनही देव कसे तिच्या घरी येतात आणि नुसते येत नाहीत तर ते तिच्याकडे ठराविक प्रकारे, म्हणजे अनसूयेच्या घरी येतात आणि अत्री ऋषी नसताना येतात. ऋषी, अत्री मुनी त्यांच्या दैनंदिन साधनेसाठी कुठेतरी असतील असं म्हणून ते येतात आणि आम्हाला तहान भूक लागली आहे, आता जेवायला वाढ, असं काहीतरी तिला सांगतात. मग देवांची कशी काय, देवांची करणी किंवा देवांची माया कशी काय आहे की देव काय करतात, एक वेगळंच स्वरूप घेतात, त्यांच्या देवांच्या स्वरूपात असे जात नाहीत आणि वेगळ्या रूपामध्ये तिच्या सत्वाची परीक्षा घेतात आणि म्हणतात तिला, गुरुचरित्रामध्ये हे वचन येतं, नग्न होऊन निर्धार इच्छा भोजन देईजे, की आम्हाला शुद्ध आणि पिपासा लागलेली आहे आणि आम्ही अतिथी जन आहोत आणि ब्राह्मण जन आहोत, तर ब्राह्मण जन दारी आला असताना तू त्याला काहीच देणार नाहीस का, अतिथीला विनमुख पाठवणार का तू? आणि आमची अशी अशी इच्छा आहे, नग्न होऊन निर्धार इच्छा भोजन द्यायचे, की अशा प्रकारे विवस्त्र होऊन आम्हाला तू हे भोजन वाढलं पाहिजेस, ही अतिथीची इच्छा आहे. हे वचन ऐकल्यानंतर एखादी स्त्री विचलित झाली असती, पण अनसूयेचं पावित्र्य आणि अनसूयेचं सत्व इतकं अफाट होतं की ती चिंतन करत म्हणाली, तिला कळलं, सहजच कळलं की हे कोणी साधेसुधे साधू किंवा असेच गावागावातून जाणारे कोणी भिक्षुक नाहीत, तर निश्चितच माझ्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी हे कोणीतरी विशेष यती आलेले आहेत. यती शब्द येतो तिथे. हे कोणीतरी विशेष यती आलेले आहेत आणि यांना जर मी विनमुख पाठवलं तर माझ्या अत्री ऋषींना हे नक्कीच पटणार नाही, हे त्यांना आवडणार नाही आणि त्यांच्या साधनेला बाधा येईल, त्यांच्या साधनेच्या हे विरोधात जाईल, असं म्हणून ती तात्काळ घरात जाते आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना भोजन वाढते आणि तिचं सत्व इतकं, तिचं तेज इतकं की तिला तसं बघून हे तीनही अतिथी छोट्या बाळांच्या स्वरूपात, म्हणजे अगदी तान्ह्या बाळांच्या स्वरूपात जे तिला दर्शन देतात आणि मग तिला लगेचच कळतं,
मग अत्री ऋषी येतात. हा संपूर्ण कथेचा प्रवास विविध ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारे येतो. ही एक महत्वाची आख्यायिका. मग तेच याच 3 स्वरूपामध्ये श्री दत्त अत्री आणि अनुसूयेच्या आग्रहाखातर त्यांच्या आश्रमात त्यांचे पुत्र म्हणून राहतात. ही गोष्ट पहिली आणि महत्वाची असं इथे येते. याशिवाय सुद्धा दत्तावताराच्या अनेक आख्यायिका आहेत. त्या अगदी थोडक्यात बघूया आणि लगेचच पुढच्या विषयाकडे आपले जाऊया. मग ही प्रचलित मगाशी म्हटलं असं की ही सर्व प्रचलित अशी गोष्ट आहे. पुढची गोष्ट जी येते की विष्णूच्या अनेक अवतारांची मगाशी जसा उल्लेख केला की बहुतांशी अवतारांची अवतार समाप्ती म्हणजे अवताराची निर्मिती आणि अवतार समाप्ती अशा दोनही गोष्टी येतात. पण श्री दत्त अवतार याच्या बाबतीत काहीतरी वेगळं, काहीतरी विलक्षण आणि काहीतरी इतर अवतारांशी कम्पेअर केलं तर काहीतरी वेगळं असं दिसतं. तो एक अविनाशी अवतार आणि भक्तांना पुन्हा पुन्हा परित्राणायाच साधूना म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा विनाश करण्यासाठी हा अवतार विविध विभूतींच्या किंवा यतींच्या माध्यमातून पुनःप्रत्यय देण्यासाठी पृथ्वीवर थांबला. पुनःप्रत्यय म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांचे अनुभव लोकांना येत राहतात आणि या अवतारातही भगवाननी अनेक प्रकारे शत्रुभय, शत्रुनाश वगैरे वगैरे केलेलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट येते जी थोडीशी कमी ऐकली असेल कदाचित तुम्ही. जन्माचीच कथा आहे पण ती सुद्धा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहू आणि सूर्य यांची ती गोष्ट आहे. राहूनी सूर्याला, राहू म्हणजे राहू ग्रह, राहू केतू मधला राहू. सो या राहू ग्रहाने सूर्याला अगदी ग्रस्त करून टाकलं आणि संपूर्ण पृथ्वीवरती असं झालं, लक्षात आलं की ग्रासलं, ग्रासलं म्हणजे ग्रहणामधला जो ग्रह शब्द आहे तसं की राहूने सूर्याला पूर्णपणे झाकोळून टाकल्यामुळे पृथ्वीवरती संपूर्ण अंधकार निर्माण झाला, अंधार निर्माण झाला. मग या अत्री ऋषींनी सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवलं आणि पुन्हा एकदा पृथ्वीला प्रकाशमान केलं. आता अत्री ऋषींच्या जागी काही ठिकाणी वेगळ्या कुठल्या ऋषींची नावं येतात. पण जे शास्त्रीय आधार आहे त्यानुसार अत्री ऋषींनी ही पृथ्वी पुन्हा एकदा प्रकाशमान केली. अंधारातून तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून पृथ्वीला पुन्हा प्रकाशाकडे आणलं आणि अत्री ऋषींच्या या कार्यामुळे संतुष्ट झालेल्या भगवान विष्णू आणि महेश्वर महादेवाने त्यांना अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने त्यांच्या घरी जन्म घेतला. त्यांनी वर दिला, वराची गोष्ट आहे की त्यांनी वर दिला आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या या कृतीवरती आम्ही अतिशय अतिशय प्रसन्न आहोत आणि म्हणून आम्ही तुझ्या घरी निश्चितपणे जन्म घेऊ असं त्यांना वचन दिलं. अशा प्रकारे दत्त या विषयाच्या, श्री दत्त या विषयावरती विविध आख्यायिका येतात. असं म्हटलं जातं की दत्तावतार आणि कुठल्याही अवतार कार्याला सुरुवातीला श्री ही उपाधी लावली जाते. आपण जप साधना बघू तेव्हा श्री हा विषय जास्त कळू शकेल. सो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव शब्द थोडा विस्तृत अर्थाने नंतर बघणार आहोत कारण त्याची अनेक बाकीचे उदाहरणं आहेत. पण मुळामध्ये श्री दत्त हे गुरुतत्व आहे आणि ह्या गुरुतत्वाचा जन्म कधीचा आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमा. आता महिन्यांच्या नावांच्या गमती असतात. मार्गशीर्ष मगाशी म्हटलं ना धीप्रेरक, धीप्रेरक हे जे वर्णन येतं तेच मार्गशीर्षचं वर्णन आहे. मार्ग म्हणजे रस्ता दाखवणारा, कुठला तरी रस्ता दाखवणारा. मग कुठे रस्ता दाखवणारा आणि कशाला रस्ता दाखवणारा? शीर्ष, शीर्ष म्हणजे मस्तक, डोकं. मग कोणाचं डोकं? मग कोणाचं डोकं म्हणजे काय तर व्यावहारिक डोकं किंवा शरीरातलं अॅनाटॉमीमध्ये डोकं म्हणतो तसं नाही तर बुद्धी. आपल्या बुद्धीला योग्य मार्ग दाखवणारा तो मार्गशीर्ष. म्हणून मार्गशीर्षातल्या साधनांचं विशेष महत्व आहे. मग मार्गशीर्षात कोणी पारायण करतं, आपण वेगवेगळ्या साधना बघणार आहोत कुठल्या कुठल्या करता येतात. पण मार्गशीर्षात अमुक अमुक साधना करण्याचं मार्गशीर्षातले गुरुवार अनेक जणांनी केले असतील किंवा मार्गशीर्षातलं श्री दत्त जयंती हा एक विशेष उत्सव आहे. याचं कारण असं की तुमच्या बुद्धीला काहीतरी मार्ग दाखवणारे असे हे स्वयंप्रेरणा धीप्रेरक असे हे श्री दत्त. आणि मग ह्या श्री दत्तांच्या साधनेमध्ये अनेक साधना येतात, अनेक महत्वाची स्तोत्र येतात. दत्तस्तुती येते, घोराष्ट्रक स्तोत्र येतं, सिद्धमंगल स्तोत्र येतं, गुरुचरित्र येतं. यातल्या काही विषयांवरती गुरुचरित्र आणि श्री दत्त संप्रदायातीलच काही व्यक्ती आणि विषयांवरती
आपण एक वेगळे व्हिडिओज केले होते, त्याची लिंक मी याच्याच खाली तुम्हाला पाठवेन, ते तुम्हाला बघता येईल. पण आजच्या पुढच्या विषयाकडे वळूया. सो असे हे श्री दत्त, असा त्यांचा मार्गशीर्ष, त्यांचा वारही गुरुवार आहे, कारण ते गुरुतत्व आहे. आणि गुरुतत्व असल्यामुळे ते गुरु समान मार्गदर्शन तुम्हाला करतं, अशी त्याची खासियत. मग गुरु समान मार्गदर्शन काय हे आपण बघू, पण त्याआधी दत्त साधना कधी करावी, का करावी, याचे ग्रंथांमध्ये जे दाखले आहेत त्यात असं म्हटलंय की कलियुगामध्ये दत्त साधना ही अफाट फळाला येईल. दत्त साधना याचा अर्थ फक्त श्री दत्त किंवा दत्तात्रेय अवतार असं नाही. श्री दत्त संप्रदाय हा एक मोठा विस्तृत विषय येतो, जो आपण आज नाही बघणार आहोत, पण कधीतरी बघू. तो श्री दत्त संप्रदायामध्ये अनेक यती किंवा अनेक मोठी मोठी नावं येतात. या अनेक नावांची, अनेक नावांपैकी कुठल्याही नावाची साधना किंवा श्री दत्त संप्रदायात सांगितलेल्या कुठल्याही साधना या तुम्हाला कलियुगात तारून नेतील, असं वचन येतं. या साधनांमधील एक अतिशय प्रसिद्ध साधना म्हणजे अर्थात नामजप साधना. मग नामजप साधना जेव्हा आपण म्हणतो, नाम शब्द सोपा आहे. नाव, एखादं नाव घेणं आणि त्या नावाची जपात्मक साधन, नामसाधना नाही म्हटलंय, नाम जप साधना म्हटलेलं आहे. मग नाम जपात्मक साधना जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा जप म्हणजे काय हे आधी कळायला पाहिजे. हं? अनेक साधना आहेत. एखादा ग्रंथ वाचणं किंवा अनेकांनी पारायण केलं असेल, सप्ताह केला असेल, 7 दिवसांचा, 3 दिवसांचा, एक दिवसीय सप्ताह नाही म्हणणार, एक दिवसीय पारायण, 3 दिवसाचं पारायण, 7 दिवसांचं पारायण, अशा वेगवेगळ्या साधना आहेत, त्या ग्रंथांच्या झाल्या. आपण जे बोलतो आहोत ते जप साधनेबद्दल. हं? मग जप साधना ही कुठल्याही शक्तीची करता येते. पण आपण आत्ता विशेष करून जप या शब्दाभोवती, शब्दाचा अर्थ थोडासा आधी बघूया. हं? अम, भगवद्गीतेचा पुन्हा एकदा उल्लेख करेन. भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भगवद्गीतेमध्ये असा उल्लेख येतो, यज्ञानाम जप यज्ञो अस्मी, असं कृष्णाचा, विष्णूचा उल्लेख काय आहे? कृष्ण असं म्हणतो, यज्ञानाम जप यज्ञो अस्मी, यज्ञांमधला जपयज्ञ जो आहे तोच मी आहे, असं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. जपयज्ञ म्हणजे काय, तर जप स्वरूप यज्ञ करणं, जप स्वरूप आहुती देणं. आणि जप स्वरूप यज्ञ करत असताना, हे झालं श्रीमद भगवद्गीतेतलं उदाहरण. अशाच आशयाचं उदाहरण तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये येतं. तुलसीदास आपल्या श्री रामचरितमानसमध्ये असं म्हणतो, मगाशी जो उल्लेख केला, कलियुग केवल नाम आधारा, कलियुग केवल नाम आधारा. तुलसीदासाचं चरित्र सुद्धा किंवा रामचरितमानस सुद्धा तितकंच जुनं आहे, तितकंच प्राचीन आहे. कलियुग केवल नाम आधारा, जपत नर उतरे, कलियुग केवल नाम आधारा, जपत नर उतरे सिंधू पारा. मग कलियुग केवल नाम आधारा म्हणजे काय, की कलियुगामध्ये नामजप हाच केवळ आधार ठरेल. केवळ आधार म्हणजे हा खूप मोठा आधार ठरेल, ही खूप मोठी साधना ठरेल, किंवा हा खूप मोठा मार्ग असेल अनेक गोष्टींपर्यंत पोहोचण्याचा, अशी कुठेतरी जप शब्दाबद्दल व्याख्या तिथे येते. याच जपाचा उल्लेख करताना असं म्हटलेलं आहे, रामरक्षामध्ये उल्लेख येतो, जपेत नित्यम. आपण यमनियम बघू तेव्हा कळेल. नित्यता, नित्यता हे जपाचा एक गुणधर्म आहे, म्हणजे सातत्य, एखादी गोष्ट सतत पुन्हा 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 करणं, हे एक जपाचं वैशिष्ट्य आहे. मग जपामध्ये आणखीन थोडंसं डिटेल बघायचं झालं तर लिंग पुराणामध्ये उल्लेख येतो, अधिकस्य अधिकम फलम किंवा अधिकम जपम अधिकम फलम, दोन्ही प्रकारचे वचन येतात. अधिकम जपम अधिकम फलम म्हणजे तुमचा जितका अधिक, संख्येने जितका अधिक जप, तितकं तुम्हाला अधिक, द्विगुणित त्रिगुणित असं करत करत त्याचं फळ मिळत जातं. हे जपाचे काही छोटे छोटे मुद्दे आपण बघतो आहोत. मग जप आपण म्हणतो, मगाशी मी असा उल्लेख केला की जप हा अनेक शक्तींचा असतो. श्री दत्ताचा आहे, गणेशाचा आहे, स्वामी समर्थांचा आहे, महादेवाचा आहे. किती तुम्ही जी कुठली शक्ती म्हणाल किंवा देवता म्हणाल, त्या देवतेचा हा जप आहे. वेदांमध्ये याच जपाबद्दल, वेद आणि पुराणांमध्ये याच जपाचं महत्व सांगताना असं म्हटलेलं आहे, देवाधीनम जगत सर्व मंत्राधीनाश्च देवता, म्हणजे देवांच्या अधीन संपूर्ण पृथ्वी आहे आणि एका छोट्याशा मंत्राच्या अधीन सगळ्या देवता आहेत. हे मर्म ज्यांना कळतं त्यांना मंत्र साधना आणि जप साधना याचं महत्व कळतं.
काय म्हटलेलं आहे? मंत्राधीनम धीनाश्च देवता. ज्या सगळ्या देवता, जी कुठली देव, जो कुठला देव, जी कुठली शक्ती तुम्ही मानत असाल, ती अधीन आहे कशाच्या? मंत्रशक्तीच्या. ती कशाच्या अधीन आहे? जपशक्तीच्या. जप आणि मंत्र म्हणजे दोन्हीमध्ये अक्षर आणि शब्द आहेत म्हणून दोन्हीचा एकत्र उल्लेख केला. दोन्ही वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण या सगळ्याच्या अधीन देवता आहे. म्हणजेच असं की तुम्हाला एखादी शक्ती प्रसन्न करायची असेल, एखाद्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, देवतेचा अनुभव घ्यायचा असेल, तर जप एक प्रभावी माध्यम आहे. हं? जपाचीच आणखी एक व्याख्या तुलसीदासाचीच येते, ती पण खूप इंटरेस्टिंग आहे. बिबसहु जासु नाम नरकहि. बिबससु जासू. बिबस म्हणजे विवश होऊन, म्हणजे जबरदस्ती म्हणतो ना, किंवा कंपल्शन म्हणतात ना आजकाल, अरे बापरे हिने सांगितलंय म्हणून मी हे करतोय, असं काहीतरी. तर आउट ऑफ कंपल्शन सुद्धा जप केला, जन्म अनेक रचित अधम, म्हणजे तरी सुद्धा जन्मजन्मांतर पुरेल एवढं तुम्हाला पुण्य लाभेल. कसं? विवश होऊन, म्हणजे अगदी कोणीतरी आपल्याला मागे लागलंय, कोणीतरी डोक्यावर बसलंय म्हणून आपण जबरदस्तीने तरी जप साधना केली, तरी सुद्धा तुम्हाला जन्मोजन्मीचं पुण्य मिळेल, असं तुलसीदास सांगून जातो. मग पुढे तो म्हणतो, प्रीतीपुर, प्रीतियुक्त म्हणजे खूप प्रेमाने केलीत, खूप आपुलकीने केलीत, खूप भक्तिरसाने केलीत, ज्याला आपण कृतज्ञतेने म्हणतो, त्या सगळ्यांनी केली तर हा जप तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाईल. आणि मग असे सगळे विविध दाखले येतात वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये. असे सगळे जेव्हा हे दाखले येतात, तेव्हा असा आपल्याला प्रश्न पडतो की मग जप ह्या दोन शब्दांचा अर्थ काय असेल? ज आणि प दोन अक्षर आहेत त्याच्यामध्ये. त्याची व्याख्या येते, जकारो जन्मविच्छेद, पकारो पापनाशक. जकारो जन्मविच्छेद. ज पहिला ज आहे की नाही, त्या जचा अर्थ काय आहे? ज जन्म या शब्दावरनं तो आलेला आहे. जन्मविच्छेद, विच्छेद म्हणजे त्याचं छिन्न, छिन्न विच्छिन्न करून टाकणार. कशाला? जन्मजन्मांतरीच्या गोष्टींना. पुनरपि जननम पुनरपि मरणम, याच्यामधलं जन्मजन्मांतरीची जी कर्म आहेत आणि त्या कर्मांनी तयार केलेला जे काही आपण कर्माचा घडा आहे, त्या कर्मांना समूळ निराकरण करणारा अशी ताकद जपामध्ये आहे. पहिल्या ज मध्ये आहे. पकारो पापनाशन, आणि पापांचा नाश करणारा असा तो प आहे दुसरा, ज आणि प. तस्मात जपेती प्रोक्तो, त्यामुळे अशा प्रकारे जो जप हे जाणून घेतो आणि जप करतो, जन्म पाप विनाशकम, त्याचं जन्मजन्मांतरीच्या पापाचा विनाश होतो. म्हणजे या जन्माच्या नाही, या वर्षीच्या नाही, आतापर्यंतचा जन्मातला नाही, तर आजवर जेवढे जन्म झालेले आहेत तुमचे, जेवढे केवढे झाले असेल, त्या सर्व जन्मांच्या पापांचा नाश करणारा हा एक, म्हणून त्या साधनेचं नाव जप, ही महत्वाची साधना. जन्मकर्म हरो यस्मात, म्हणजे जन्मजन्मीचं कर्म हरण करणारा असा जो आहे, तस्मात जपेति वेदित. वेदित म्हणजे असा वेदांनी सांगितलेला जप आहे, किंवा अशी वेदांनी सांगितलेली जप साधना हा ही आहे. मग ही जप साधना अनेक शक्तींची येते, अनेक गोष्टींची येते. मग या जपामुळे काय अजून काय काय घडतं? जपाचे काय काय लाभ आहेत? आपण म्हणतो ना फलश्रुती. जपांची फलश्रुती सांगताना अनेक ग्रंथांमध्ये एक महत्वाचा उल्लेख येतो, जपेन भोगान जयतेच मृत्यम. जपेन भोगान, भोग म्हणजे भोग, किंवा भुक्ती आणि मुक्ती दोन मार्ग आपण म्हणतो ना, भुक्ती मुक्तींचे प्रदायने. एक भोगाचा मार्ग आहे, एक भौतिक मार्ग आहे, आणि मुक्तीचा, मुमुक्षु वृत्तीचा किंवा एक मोक्षाचा मार्ग आहे. तर जप भोगान जयते, तो भोगांवर विजय मिळवतो. भोग म्हणजे काम, इच्छा. कसल्या इच्छा? काया वाचा मन इंद्रिय. कायेन वाचा मनसे इंद्रिय, काया वाचा मन इंद्रिय या सर्वांच्या ज्या काही इच्छा आहेत, या सर्वांच्या सर्व इच्छा, अजून कॉम्प्लिकेट करायचं असेल तर आणखीन एक त्याच्यात थोडंसं जोडते, की या सर्वांच्या 8 प्रकारच्या इच्छा असतात. आपण श्री सुक्तामध्ये हा विषय बघितला होता, की अष्टलक्ष्मी ज्या आहेत, म्हणजे 8 प्रकारच्या भौतिक समृद्धीची दारं आहेत, ती दालनं आहेत. सो या काया वाचा मन इंद्रिय इंटू अजून त्याच्यात ऍड होईलच बुद्धी वगैरे वगैरे, या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या 8-8 प्रकारच्या, असं करत करत किती इच्छा आहेत, किती विचार, किती काय काय आपल्या डोक्यात दररोज चालू असतं. जपेन भोगान जयते, या सगळ्या भोगांवरती तुम्हाला विजय मिळेल, या सगळ्या इच्छांवरती तुम्ही विजय मिळवाल, या सगळ्या इच्छा तुमच्या अधीन होतील,
असं काहीतरी, किंवा या सगळ्या इच्छा भोगून तुम्ही त्याच्या परे जाऊ शकाल, इतकी ताकद जपामध्ये आहे. च मृत्युम, च म्हणजे आणि मृत्यू, आणि कसली ताकद आहे? मृत्यूला जिंकण्याची. बहुतांशी वेळा आपण मृत्यूला जिंकण्याचे असं म्हटलं की लगेच लोकांना वाटतं, अच्छा म्हणजे मी अमर होईन का? तर तसा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ फार वेगळा आहे. त्याचा अर्थ खूप सखोल आहे किंवा खूप आध्यात्मिक आहे. मृत्यूचा विजय हा अनेक प्रकारे बघता येतो. उदाहरणार्थ मृत्यूचा स्वीकार, उदाहरणार्थ मृत्यूचं भयच निघून जाणं, उदाहरणार्थ जन्म आणि मृत्यू या एका चक्रातली मृत्यू ही एक पायरी आहे, याचं अंडरस्टँडिंग येणं, या सगळ्याला मृत्यूवरती विजय. आणि शेवटी त्याचा शेवटचा अर्थ असा की जनन मरण या सगळ्या चक्रातून जात जात मी आता मृत्यूला पण जिंकून घेतलं. कारण तो काही आपल्या हातात नाही, तो आपल्याला माहिती नाही. ती एकच मेक ठेवलेली आहे ना, की आयुष्यात खूप मजा, सगळं काही करता येतं, आवडी निवडी, हे करायचं, इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं, किती प्लॅनिंग करता येतं. पण हे एक शेवटचं मृत्यू नावाची गोष्ट आहे, जी सरप्राईज एलिमेंट आहे, ती आपल्याला माहिती नाही, आणि ती माहीत नसल्यामुळे त्याची एक अनाकलनीय भीती आहे. सो असं करत करत त्या मृत्यूच्याही परे नेणारा असा जप आहे. म्हणजे इतकं सामर्थ्य आहे जपामध्ये. जपेन सिद्धिम लभते च मुक्तिम. आणि जपामुळे काय मिळतं? पहिला जो भोग शब्द होता की नाही, भोगान जयते सिद्धी, म्हणजे तुम्हाला भुक्तीचा, आपण ज्याला भौतिक जगाचा मार्ग म्हणतो, या भौतिक जगातल्या सर्व सुख सोयींसाठी लागणाऱ्या सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. कशाने? जपानी. आणि त्याच्या पलीकडे मुक्ती म्हणजे मोक्ष, मोक्षाचा मार्गही हा जपच तुम्हाला दाखवू शकतो, असं खात्रीशीररित्या सगळ्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख होतो, जप या दोन अक्षरांचा. हम्म. मग आपण आता इतका वेळ जप 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 बघतो आहोत. जपाची व्याख्या बघितली, छान ज आणि प अक्षरं बघितली. मग जपाचे प्रकार सांगतात अनेक, मुख्य 4 प्रकार, मग त्याच्यामध्ये छोटे छोटे असं करत करत बरेच प्रकार आहेत. पण मुख्य तीन प्रकार आहेत. आणि मग त्याच्यात उपप्रकार किंवा आपण ज्याला सब टॉपिक म्हणतो, अशा अर्थी काही उपप्रकार येतात. आता यातले अनेक प्रकार तुम्ही अनुभवले असतील, तुम्ही कुठे ऐकले असतील, किंवा अनेक प्रकार चा तुमचा अभ्यास असेल. पण नामजप करण्याच्या विविध पद्धती असं सुद्धा त्याला म्हणतात. प्रकार किंवा पद्धती किंवा सिद्धांत, वेगवेगळे शब्द आहेत. पहिला आहे इंद्रियाधिष्ठितम जपम. इंद्रिय अधिष्ठान म्हणजे इंद्रियांना अधिष्ठान ठेवून केलेला जप, इन शॉर्ट. मग इंद्रियांना अधिष्ठान म्हणजे काय? त्याच्यात पहिलं उपप्रकारातला एक महत्वाचा विषय बघूया, जो कळायला सोपा आहे, बाकीचा थोडा अवघड जाऊ शकतो. इंद्रिय म्हटलं की इंद्रिय म्हणजे आपला देह, शारीरिक इंद्रिय, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, याच्यामध्ये देह हा एक उपविषय येतो. मग देहातून केला जाणारा जप म्हणजे देहाचा वापर करून. आणि जर माहित असेल तर सर्वश्रेष्ठ कर्मेंद्रिय असा मान ज्याला मिळालाय ते आपले 2 हात. त्यामुळे हातांचा वापर करून केलेला नामजप हा अतिशय प्रभावी नामजप सांगितला जातो. मग तो कसा करायचा? केलेला आहे आपण, ज्याला लिखित जप असं सुद्धा म्हणतात. याच देह जपाला, इंद्रिय जपाला, हस्ताला वेगवेगळे शब्द आहेत. इंद्रिय जप, देह जप, हस्त जप किंवा लिखित जप. लिखित जप म्हणजे एखादं नाव घेणं, उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ, आणि त्याचं लिखाण करणं, ते लिहिणं. कशाने लिहायचं आहे? हाताने लिहायचं आहे. आता ती लिहायची एक विशिष्ट पद्धत आहे. पण त्या डिटेलमध्ये आता आपण जात नाही. पण मुख्य म्हणजे हाताने लिहिणं ही एक पद्धत झाली. मग नामजप हाताने लिहिताना काय होतं? त्रिगुणात्मक त्याचं वर्णन येतं. कोणी दर्शन वाङ्मय वाचलं असेल तर प्रत्येक पृथ्वीची लक्षणं सांगितलेली आहेत. तत्र गंधवती पृथ्वी, तसं जपाची लक्षणं येतात. लक्षणं म्हणजे तो कशा कशाने ओळखला जातो, त्याचं काय काय वैशिष्ट्य आहे, त्याचं वर्णन आहे हो थोडक्यामध्ये ते. मग त्या जपाचं काय म्हटलंय त्यांनी, की हा जो पहिल्या प्रकारातला देह जप आहे, याच्यामध्ये काय घडतं? आपण लिहितो श्री स्वामी समर्थ, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो लिहित असताना एकदा पहिल्यांदा तो उच्चारला जातो, म्हणजे तिथे वाणीचा थोडासा आविर्भाव आहे, वाणीचा थोडा समावेश आहे. त्याच्यानंतर तो लिहिला जातो, म्हणजे तुमच्या देहाचा तिथे स्पर्श आहे. आणि त्याच्यानंतर तो वाचला जातो. तो तुम्ही तो तिसऱ्या प्रकारामध्ये आपण तो प्रत्यक्ष वाचतो. आणि तो तसा वाचल्यामुळे काय होतं, काय की आपण एकच कुठलाही मंत्र घ्या, कुठलाही जप घ्या, कुठलंही नाम घ्या,
अगदी जरी पंचाक्षरी, षडाक्षरी, षोडशाक्षरी जो काही तुम्ही जप घेणार, ज्याच्यामध्ये 3 वेळा तिथल्या तिथेच 3 वेळा या नामजपामध्ये आपल्याला त्याचा 3 वेळा उच्चारण होतं. वेगवेगळ्या प्रकारे उच्चारण आहे. आणि हे 3 वेळा करत असताना तुम्ही लिहिताय बरोबर, आपण काही डोळे मिटून नामजप लिहित नाही, आपण बघतो. म्हणजे दृष्टीजप त्याच्यामध्ये आहे. मग दृष्टीजपाला नेत्रजप किंवा दृष्टीजप, दृष्टीशुद्धी असं सुद्धा म्हटलं जातं. मग नेत्रजप आहे. हा इंटरेस्टिंग प्रकार आहे. हा तुम्ही ट्राय करू शकता. घरात कोणी स्टुडंट्स असतील त्यांना ट्राय करायला सांगा. मग त्याच्यात काय येतं, नेत्र. दुसरा मुद्दा येतो हात, कारण मी डोळ्यांनी बघतेय माझं अक्षर बरोबर आहे ना, मी सरळ लिहिते ना, छान लिहिते ना, ह्रस्व दीर्घ बरोबर आहे ना, हे माझ्या डोळ्यांनी चाललेलं अवधूत चिंतन आहे. आणि माझे हातही त्यावेळी तेच चिंतन करता आहेत, कारण माझे हात लिहित आहेत. असं जेव्हा तुम्ही सातत्याने लिहित जाल, ज्यांना शुद्ध लेखन प्रकार माहित आहे त्यांना माहिती आहे, किंवा स्पेलिंग्स आपण पटकन म्हणतो ना, हा मी लिहून बघते, म्हणजे काय, तर तुमच्या हातांना एक बुद्धी आहे, हातांना एक धी आहे, आणि त्या धीचा प्रेरक मगाशी वाचलं आपण, धी प्रेरक असा हा श्री दत्त. म्हणजे तुमच्या आजकाल त्याला आपण मसल मेमरी म्हणतो. तर या बोटांची एक मेमरी तयार होते लिहित जातात एका. हा म्हणजे मग तिथे हातांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे असे कोणीतरी हे आहेत. अशी ही जप साधना आहे. पहिले झाले नेत्र जप, मग झाला हस्त जप, आणि तिसरा जो आहे, जेव्हा आपण ते वाचतो लिहिलेलं, तेव्हा त्याच्यामध्ये अर्थात आपली मन, बुद्धी, विचार, भावना जे काही भक्ती असेल तर ती भक्ती रस झाला. पण मुळामध्ये मन आणि बुद्धी या सगळ्या प्रकारे तिथे एकत्र होतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल की तुमचे डोळे, हात आणि तुमचे विचार ह्याच्यामध्ये सुसूत्रता येते, ह्याच्यामध्ये अलाइनमेंट येते. जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन असे मोठे मोठे शब्द वापरतो, या मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सगळ्यात मोठं सूत्र आहे की तुमची कृती, म्हणजे तुमचे हात, हाताने केली जाणारी कर्म, तुमचे विचार, तुमची कृती आणि तुमचं व्हिज्युअलायझेशन, जे आपण आपला गोल असतो, जे ध्येय असतो, या सगळ्यामध्ये जेव्हा एकसंधता येते, या सगळ्यांचा फोकस, या तिन्ही गोष्टींचा फोकस जेव्हा एकाच ठिकाणी असतो, तेव्हाच ती गोष्ट प्रत्यक्षात येते. हे जे एक सूत्र आहे ते जपाचं पहिलं महत्वाचं तिथे इप्सित आहे त्या जपाचं, किंवा जपाची पहिली महत्वाची फलश्रुती आहे. या तिन्ही, या त्रिकुटाचं एकत्रीकरण, एकात्मिकरण, एक फोकस ज्याला आपण म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन, असं तिथे होतं. आणि म्हणून पहिला जो देह जपाचा प्रकार आहे, तो नामजपाचा, तो खूप लिखित जपाचा, तो खूप प्रसिद्ध आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण ज्याला म्हणतो की वाचिक जप. वाचा म्हटलं की अनेक नृत्यामध्ये किंवा अनेक विविध शास्त्रांमध्ये त्याचे 4 प्रकार सांगितले जातात. वाक शुद्धी हा एक विषय येतो. जप साधना ज्यांना करायची आहे आणि खरोखर त्याचं सिद्धींपर्यंत अनुभव घ्यायचे आहे, किंवा जप साधनेतून दृष्टांत, साक्षात्कार, सिद्धी अशा अनुभवांची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी जप साधनेमध्येच एक वाक शुद्धी नावाचा सब टॉपिक येतो. म्हणजे वाणीची शुद्धी करण्याचे काही पद्धती येतात. मग दुसरा जो आहे वाचिक जप. वाचिक जपामध्ये मुख्यतः 4 प्रकार येतात. वैखरी, उपांशु, मध्यमा, परा, अजपा जप हा त्याच्यातच पुढे येतो. थोडक्यात त्याचा अर्थ सांगते. वैखरी म्हटलं की स्पष्ट, म्हणजे मी अगदी स्पष्ट उच्चार करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मोठ्याने म्हणते आहे. वाचिक, मी माझ्या वाचेतून जो उच्चार येतो आहे तो आजूबाजूच्या सगळ्यांना ऐकू येतो आहे, असा वाचिक जप. दुसरा येतो उपांशु जप. उपांशु जपाचं इंटरेस्टिंग आहे. उपांशु जप म्हणजे पुटपुटल्याप्रमाणे, म्हणजे मी जे बोलते आहे ते माझ्या आजूबाजूच्या कोणालाही ऐकू येत नाही, पण मला मात्र म्हणजे त्याच्यामध्ये शब्द बाहेर पडत आहे, कानांवर पडतो आहे. उदाहरणार्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, पुटपुटल्यासारखं केलं ना, मी हळू केला माझा आवाज आणि पुटपुटल्यासारखं हा जप केला, तो झाला वाचिक जप. आणि मग म्हणजे वाचिक मधला दुसरा महत्वाचा उपांशु जप. पराजपाचा विषय आता आपण बघणार नाही, कारण तो खूप विस्तृत आहे. पराजपाचा अनुभव येण्यासाठी त्याची सुरुवात वाचिक आणि उपांशुने करावी लागते. त्यामुळे ह्या 2 महत्वाच्या पायऱ्या आता तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि याच्याच पुढची जी पद्धती येते, ज्याला मानसिक जप असं सुद्धा म्हणतात. मानसिक जप याचा अर्थ तुम्ही डोळे मिटून आणि मनातल्या मनात केलेला जप.
म्हणजे वाणीवरच आधारित आहे, पण मानसिक उच्चारण आहे. या मानसिक उच्चाराचा अनुभव तुम्ही कदाचित घेतला असेल, आणि नाहीतर आपण एखादं छोटस प्रॅक्टिकल इथे करूया, म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मानसिक जपाचं महत्व असं की आपण मनातल्या मनात उच्चारतो, म्हणजे माझे ओठ बंद आहेत आणि बाहेर शब्दोच्चार जात नाहीत, पण आतमध्ये शब्दोच्चार होतात. त्यामुळे त्याची जी स्पंदनं आहेत ती आतमध्ये संपूर्ण शरीरावरती त्याचा आतून परिणाम होतो. असा हा मानसिक जप. आणि मग याच्यामध्ये बरेच छोटे छोटे सब प्रकार, मग अशी म्हणलं ना उपप्रकार आहेत, पण हे सामान्यपणे दिसणारे इंद्रिय जप, आणि आपण जसा म्हटलं वाचिक जप आणि मानसिक जप, हे सामान्यपणे वरवर दिसणारे महत्वाचे 3 प्रकार. आता आपल्याला असं वाटू शकतं की मग वाचिक करावा का उपांश, त्याचं उत्तर सुद्धा शास्त्र देतात. वाचिकस्तव एव स्यादु उपांशु शतम उच्यते. म्हणजे वाचिक 1 असेल तर उपांशु 100 आहे, उपांशु शतम उच्यते, असं लिंग पुराणामध्ये उल्लेख येतो. शिवपुराणात सुद्धा हा उल्लेख तुम्ही वाचला असेल, की त्यांनी काय म्हटलंय की वाचिक 1 असेल तर आमचा उपांशु 100 पटीने आहे, आणि त्याच्या वरचढ कोण आहे तर मानसिक. सहस्त्रम मानस प्रोक्त. सहस्त्र म्हणजे 1000, म्हणजे हा 100 असेल तर मानसिक 1000 पटीने आहे. तर इथे ह्याच्यात उत्तर आहे की तुम्ही कुठला जप करायचा, तर अर्थात मानसिक. कारण मानसिक जपाचं सामर्थ्य हे बाकीच्या इतर प्रकारांपेक्षा हजारो पटींनी जास्त ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्या पुढे शिवपुराण असं म्हणतं, सगर्भस्तु शता अधिकम. सगर्भ म्हणजे गर्भासहितम तुम्ही केलं, की त्याच्या मुळापासून ते केलं, त्याचे अनेक अर्थ होतात. की तुम्ही मूलतःच ते केलं किंवा गर्भात असताना पासूनच हे केलं, तर मग त्याचं काही सांगायलाच नको. त्याचं जे काही तुम्हाला फळ मिळेल ते तुमच्या प्रत्येक अणुरेणू पर्यंत, प्रत्येक बीजा पेशींपर्यंत पोहोचतं. वाचिक आणि उपांश जपाबद्दल बोलतोय म्हणून थोडासा नारसिंह पुराणाचा किंवा नृसिंह पुराण ज्याला म्हणतात, नृसिंह पुराणाचा उल्लेख करेन. नृसिंह पुराणात असं म्हटलंय की वाचिकश्च उपांशुश्च मानसिक. त्यांनी नृसिंह पुराणानुसार जपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सेम मगाशी म्हटलं असं वाचिक, उपांशु आणि मानस. आणि ह्या मानसिक जपाच्या विध स्मृत, विध म्हणजे पद्धती, स्मृत म्हणजे स्मृती, मेमरी. आजकाल आपण ज्याला मेमरी एन्हान्सिंग म्हणतो, किंवा तुम्ही मेधासुक्त जर ऐकलं असेल, तर ज्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या युक्त्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यासाठी असं म्हटलंय की मानसिक जप तुम्हाला स्मृतींमध्ये तुमच्या जातो, किंवा ज्याला जती स्मरण म्हणतात. म्हणजे तो तुमची स्मृती बनून राहतो. स्मृती याचा अर्थ जन्मोजन्मी त्या स्मृती म्हणून तुमच्यामध्ये सेल मेमरी बनून राहतो, अशा अर्थी. सो मानसिक जपाला नृसिंह पुराणानुसार एवढं उच्च स्थान दिलंय की तुम्हाला जर तो स्मृतींमध्ये न्यायचा असेल, परेमध्ये एखादा विषय न्यायचा असेल, आणखी सोप्या भाषेत सबकॉन्शियस मध्ये न्यायचा असेल, तर त्याच्यासाठी मानसिक जप. त्रयाणाम जपयज्ञानाम. नृसिंह पुराण पुढे म्हणता हे 3 जण जपयज्ञ आहेत. मी हा करा, तो करा, किंवा तो करा, हे 3ही यज्ञाचे प्रकार आहेत. सो हे जपयज्ञ ज्यांना जमले त्यांच्यासाठी सर्व काही श्रेयस असं घडत जाईल. श्रेयस आणि प्रेयस मधलं श्रेयस गोष्टींचा तुम्हाला उत्तरोत्तर अनुभव येईल, असं नृसिंह पुराण म्हणतं. मग आपण जेव्हा म्हणतो की हा यज्ञ आहे, जपयज्ञ आहे, मग जपयज्ञ असल्यामुळे त्याचा विधी येतो. मग या प्रत्येक प्रकारच्या जपाचा एक एक विधी येतो. म्हणजे वाचिक कसा करावा, उपांश कसा करावा, किंवा आपण आता जसं म्हटलं की मानसिक जप कसा करावा, अजपा जप ही आणखीन एक ऍडव्हान्स, बरीच बरीच ऍडव्हान्स पद्धत म्हणूया, ज्याच्यामध्ये श्वासावर आधारित जप केला जातो. मग श्वासावर आधारित जेव्हा जप करतात तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्या श्वासावर, उजव्या श्वासावर का डाव्या श्वासावर का अमुक श्वासावर, कुठल्या तत्वावरती, हा त्याच्यातला आणखीन थोडासा डिटेल प्रकार झाला. पण सोप्पा तुम्हाला करायचा असेल तर कुठलाही जप घ्या, तो तुम्ही लिखित करा किंवा मानसिक करा. वाचिकपेक्षा लिखित, उपांश किंवा मानसिक, या तिन्हीपैकी जे तुम्हाला सोपं वाटतं करायला ते तुम्ही करू शकता. मग आपण जप करायला घेतो, अनेकांचे प्रश्न असतात, ते थोडंसं जप ह्याच विषयाला पुढचा मुद्दा सांगते. की जप करताना मी शेवटी तुम्हाला दाखवेल की माळ, जपमाळ कशी वापरायची, हा एक मुद्दा येतो. आणि मग जप करतानाच
शिवपुराणामध्ये काही सूत्र येतात किंवा अनेक बाकीची पण ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये काही जपाची सूत्र येतात. त्याच्यामध्ये प्रमाद सूत्र येतात. प्रमाद म्हणजे जप करताना एखादी चूक झाली. टिपिकल प्रश्न असतो की नाही, माझा अर्धवट राहिला, मी करायला घेतलं पण माझं पूर्ण झालं नाही. आता आपण शाबर मंत्रांची कार्यशाळा घेतोय. शाबर मंत्रांमध्ये हा प्रश्न आला की मी हा चालू केला आणि पूर्ण झाला नाही तर काय होणार. त्याची प्रमाद सूत्र येतात. प्रमाद सूत्र, प्रमाद म्हणजे चूक, म्हणजे ही चूक झाली तर काय करा, याचे छोटे छोटे सूत्र येतात. त्यातलं एक उदाहरणादाखल आपण बघूया. प्रमादात पतिते सूत्रे. पतिते म्हणजे पडणं, म्हणजे जपाची माळ तुमच्या हातात आहे. जप कुठल्या कुठल्या पद्धतीने करतात ते आपण बघूया. पण एक एक टिपिकल जप म्हटलं की जपमाळ येते डोक्यात आपल्या, बरोबर. मग जपाची माळ कशी पकडायची ह्याचं एक शास्त्र आहे, ते आपण आज शिकणार आहोत. आणि मग त्यांनी काय म्हटलंय, प्रमादात पतिते सूत्रम, असं म्हणूया की तुमच्या हातात जपाची माळ आहे आणि ती चुकून पडली, हातातून पडली. सूत्र म्हणजे जपाची माळ, त्याला सूत्र म्हटलंय. की ही जपाची माळ जर तुमच्या हातातून पडली तर काय करणार, हा पहिला मुद्दा. जपाची माळ जर तुटली, ती माळ समजा काही कारणाने तुटून पडली तर त्याचं काय करायचं, असे काही विषय येतात. किंवा हीच जपाची माळ दुसऱ्या कोणीतरी चुकून वापरली तर काय करायचं, असे छोटे छोटे जे प्रश्न पडतात. तर FAQs कसं असतात, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, तसं या फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनची उत्तरं अनेक ग्रंथ देतात. त्याच्यातलं एक सोपं सूत्र, प्रमादात पतिते सूत्रे जपेत दष्टोत्तरम शतम, जपेत अष्टोत्तरम शतम. म्हणजे चुकून समजा माळ हातातनं पडली, काय करायचं, अष्टोत्तर शतम. शतम म्हणजे 100, अष्ट म्हणजे 8, उत्तर म्हणजे 100नंतर 8, म्हणजे 100वर 8 म्हणजे 108. तर पुन्हा एकदा 108 वेळा तुम्हाला तो करावा लागेल. असं नाही चालणार की मला आठवतंय मी साधारण 15 केले होते आणि आता 15 सोडून उरलेले करते, असं चालणार नाही. तर पूर्ण 108 तुम्हाला परत करावी लागेल. 108 हा आकडा आलाय, त्याच्याबद्दल कधीतरी बघू आपण. पण मुळामध्ये विविध जपमाळ हा विषय फक्त एकाच संस्कृतीत किंवा एकाच धर्मात, एकाच सनातन वैदिक धर्मात येतो असं नाही. तो जगातल्या अनेक धर्मांमध्ये येतो. काही ठिकाणी त्याला रोझरी म्हणतात, काही ठिकाणी त्याला इमाम म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत. पण जपमाळ हा कॉन्सेप्ट सगळ्या ठिकाणी येतो. साधारणपणे भारतीय संस्कृतीनुसार 108 हा आकडा आहे. इतर संस्कृतींनुसार 100चा आकडा आहे. हा थोडासा फरक सांगते कारण विविध संस्कृतींचे लोक जर इथे असतील तर त्यांना तो कळू शकेल. प्रमादात पतिते सूत्रे जपो दष्टोत्तरम शतम, त्यामुळे 108, तुम्ही जर 100 फॉलो करणार असाल तर तुमच्यासाठी 100 हा आकडा आहे. जे 108 फॉलो करतात त्यांच्यासाठी 108 वेळा पुन्हा ती चालू करायची. पादयोः पतिते तस्मिन प्रक्षाल्य. प्रक्षाल्य, पादयोः म्हणजे पाय, म्हणजे पायावर पडली, खाली पडली. पायावर इन द सेन्स पृथ्वीवरती, म्हणजे तुम्ही, आपण वर बसलोय आणि ती चुकून हातातनं खालीच पडली आणि पदस्पर्श जिथे होतो तिथे किंवा पायावर पडली तर मात्र प्रक्षाल्य द्विगुणम जपे, दोनदा जप करा, असं प्रमाद सूत्र सांगतं. मग प्रक्षाल्य, प्रक्षालन म्हणतो की नाही, प्रक्षालन म्हणजे शुद्धी. शुद्धी हा विषय काही फक्त शुद्धी क्रिया योगशास्त्रामध्ये येतात, त्या काही फक्त आपल्या शारीरिक शुद्धीसाठी आहेत असं नाही. शुद्धी क्रिया सगळीकडे आहेत. शुद्धी क्रिया ह्या माळेची शुद्धी सुद्धा येते. आता मी माळ तुम्हाला दाखवते, त्याच्यावरती जप कसा करायचा हे आपण शिकूया आणि मग पुढची काही त्याची जी सूत्र आहेत ती बघूया. मुळामध्ये माळेची शुद्धी कशी करायची तर साधारणतः समजा ही जपाची माळ आहे आपली. आता ही 108 माळ्यांची आहे. त्याची रचना काय आहे ही माहिती नसेल तर मुख्य म्हणजे जपाची माळ जेव्हा आपण घेतो तेव्हा ती सिद्ध केलेली माळ असावी, स्फटिकाची शक्यतो. विविध देवतांसाठी म्हणजे अमुक देवतेसाठी अमुक प्रकारच्या जपाची माळ, असा त्याचं एक गणित आहे किंवा अशी त्याची सूत्र आहेत. की स्फटिकावरती या प्रकारचे जप चालतात, रुद्राक्षावरती अमुक तमुक प्रकारचे जप चालतात. असं त्याचं गणित आहे. तर ते कधीतरी आपण बघूया. पण मुळामध्ये ही माळ असते ती सिद्ध केलेली असावी. तुम्ही जर माळ घेणार असाल तर सिद्ध, याचा अर्थ ज्याला चार्जिंग म्हणतात, एनर्जाइज करून देणं. उदाहरणार्थ की माझ्याकडनं जर कोणी माळ देणार आहे तर मी त्याला ठराविक पद्धतीने, प्रत्येकाची वेगळी पद्धत असेल, आपण संवाद आणि हिलिंग लॅबमध्ये एक ठराविक पद्धत वापरतो, त्या पद्धतीने ती माळ पूर्ण चार्ज केली जाते. ज्या विषयासाठी तुम्ही माळ घेत आहात
त्या विषया अनुसरून तुमच्या नावासहित किंवा काही ठिकाणी नाव आणि तुमच्या राशीसहित सुद्धा ते चार्ज करता येते. चार्ज करून तुम्ही वापरायला घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याची रचना कशी आहे, मध्ये जो आहे त्याला काही ठिकाणी सूत्र म्हणतात, त्याला काही ठिकाणी मेरुमणी म्हणतात. मेरूचा अर्थ काय आहे, पाठ. इंटरेस्टिंग शब्द खूप छान असतात ना. उगाच मेरुमणी कोणीतरी असंच नाव दिलंय असं नाहीये. तर तो मेरुमणी, सूत्रमणी, वेगवेगळी नावं आहेत त्याला. मध्यमणी, बरीच अनेक ग्रंथांमध्ये अनेक नावं आहेत. तुमचं जे नाव असेल ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. सो हा मधला जो येतो हा मेरुमणी आहे. मेरू म्हणजे काय, पाठकणा. मग मेरुदंड शब्द मराठीमध्ये आहे, पण तो ऐकला असेल तर. मग पाठकणा कुठे येतो, शरीराच्या राईट साईडला येतो का, म्हणजे उजवीकडे आहे का माझा पाठकणा, किंवा इथे असा मध्येच आलाय का? पाठकणा काय दर्शवतो हे खूप महत्वाचं आहे. पाठकणा शरीराचा मध्य दर्शवतो, शरीराचं समत्व दर्शवतो. आणि मग पाठकण्याच्या अवतीभोवती काय आहे माहिती आहे आपल्याला. पाठकण्याला थोडीशी जवळ असणारी आपली 7 चक्र आहेत. पाठकण्यामध्ये साधनेची अनेक स्थानं आहेत, म्हणजे ज्याला विविध साधना आपण म्हणतो. त्या सगळ्या साधनांचं या पाठकण्याशी, मेरू या शब्दाशी काहीतरी देणं घेणं आहे. सामान्यपणे आपण जेव्हा म्हणतो की जपाला, मेडिटेशनला बसताना आपण असे झोपतो का, पाठीमागे मी अशी आरामात झोपले असं असतं का? नाही, आपण साधारणतः सुखासनात बसतो, म्हणजे असे छान बसलं, अगदी ताठ नाही पण सुखासन असतं. पाठकणा सरळ असतो. मुद्दाम ताणलेला नसतो, पण पाठकणा सरळ असतो. या सगळ्याचा या मेरू मण्याशी संदर्भ आहे. मग जेव्हा जेव्हा तुम्ही जपमाळ घ्याल तेव्हा यू हॅव टू मेक शुअर की तुमचा मेरुमणी व्यवस्थित आहे. कारण तो मेरुदंड आहे, तो त्यात तुमचा मध्य आहे, तो तुमच्या जपाचं समत्व साधणारा आहे. आणि मग मेरुमणी कधीही ओलांडत नाही. उदाहरणार्थ मी असं समजा जप करते आहे, तर हा जप करत असताना जेव्हा माझा जप पूर्ण होईल तेव्हा पूर्ण झाल्यानंतर त्याच दिशेने पुढची माळ नाही करायची. म्हणजे 5 करणार असेल तर मी इथपर्यंत आल्यावर, इथपर्यंत मी आले की हा जो मेरुमणी आहे हा ओलांडला जाईल ना पुढच्या जपाच्या आवर्तनासाठी. तसं करत नाही. ती माळ आपण परत या साईडनेच घेतो. त्याचं कारण काय आहे, माळेचे 2 भाग आहेत आणि मध्ये मेरुमणी आहे. आणि ज्याप्रमाणे जेव्हा जपमाळ ही रचना झाली तेव्हा त्याचा उद्देश असा होता, इडा आणि पिंगळा 2 नाड्या आहेत आणि मध्यभागी, मध्य आपल्या शरीराचा जो मध्य, किंवा ज्याला आपण शिवनाडी म्हणतो, सुषुम्ना नाडी म्हणतो, ती ना उजवीकडे ना डावीकडे. म्हणजे माझा श्वास फक्त उजवी नाडी चालू नाहीये आणि फक्त डावी सुद्धा चालू नाहीये, तो मध्यामध्ये आहे, तो समत्वावरती आहे. त्या समत्वाचं प्रतीक शिवनाडी, सुषुम्ना नाडी. आणि म्हणूनच एकाच पद्धतीने गोकमपट्टी केल्यासारखं ते होणार नाही, एकाच पद्धतीने ती ऊर्जा जाणार नाही. आणि म्हणूनच त्या शिवनाडीचं, सुषुम्नेचं प्रतीक म्हणून हा जो मेरुमणी आहे तो आपण कधीही ओलांडत नाही. एकदा इकडनं म्हणतो मग तिकडनं म्हणतो, अशा पद्धतीने. आता ही झाली सामान्य 108ची आपली माळ. ही माळ झाली की ती उच्चारायची कशी, किंवा अनेक पद्धती आहेत. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आहे अग्निशेषम, किंवा त्याला म्हणतात अग्निनाशम. अग्नीचा बोट कुठला आहे 5 बोटांमधलं माहिती आहे का आपल्याला, ते तर्जनी. तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर, हे बोट. सो जप करताना कधीही हे बोट वापरत नाही. अग्नीचं बोट आहे आणि असं असं पुराणांमध्ये उल्लेख येतो की हे बोट जपमाळेला लागलं असता तुमच्या जपाचा नाश होईल, तुमचं जप सामर्थ्य सगळं अग्नीला अर्पण होईल, त्यामुळे तुम्हाला त्याचं फळ काहीच मिळणार नाही. म्हणून हे बोट कधीच वापरत नाही. कधीच वापरत नाहीत. मग कसं करतात, तर अंगठा. जास्तीत जास्त कुठलं बोट वापरावं जपासाठी, तर अंगठा वापरावा. अंगुष्ठ शिवाचं स्थान आहे, शिव. मग जास्तीत जास्त काय वापरावं, तर शिव तत्व म्हणून अंगठा जास्तीत जास्त. त्याच्यानंतर येते अनामिका. अनामिका म्हणजे रिंग फिंगर, जिथे आपण अंगठी घालतो ते रिंग, करंगळीच्या बाजूचं. सो अंगठा आणि अनामिका. साधारणतः आम्ही अनामिकेवरती ही माळ ठेवली, लक्षात येत असेल तर. ही मध्यमा, ही तर्जनी, हा माझा अंगठा, माझी करंगळी, आणि ही माझी अनामिका. अनामिकेवरती मी माळ ठेवली, मध्यमा इकडे आहे आणि आता असा अंगठा आहे, बरोबर. आणि 2-3 प्रकारे करतात, असं पण तुम्ही करू शकता. अंगठ्यावरती आपण हे करतो आहोत आणि मध्यमेचा त्याला
आधार आहे. ही एक पद्धत खूप कॉमन पद्धत आहे. हं? असं करत असताना जो तुम्ही उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ हा किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त असं काही जप करत आहात, तर श्री गुरुदेव दत्त म्हणताना तो जो मणी असणार आहे, स्फटिक असणार आहे, तो स्वतःकडे घ्यायचा आहे. काही जण उलटा पण जप करतात, पण तो स्वतःकडे घ्यायचा आहे, आपल्या बाजूने तो आला पाहिजे. ओके. पुन्हा एकदा मी स्वतंत्र व्हिडिओमध्ये हवं तर परत एकदा दाखवेन. सो हे 2-3 प्रकार करतात, पण जी कॉमन पद्धत आहे ती दाखवते. पुन्हा एकदा सांगेन की याच्यात काही पाठभेद आढळू शकतात. म्हणजे तुम्ही काही वेगळ्या प्रकारे शिकला असाल किंवा तुम्ही वेगळ्या प्रकारे काही करत असाल, तर ते अजिबात म्हणजे सर्वथा अयोग्य आहे किंवा अगदीच तुम्ही चूक करताय असं कधीच नसतं. कारण प्रत्येक गुरु किंवा प्रत्येक कोणाचे तुमचे गुरुजी असतील, तर ते काही वेगळ्या प्रकारे सांगत असेल तर तेही तितकंच बरोबर आहे. पण शास्त्रात लिहिलेली पद्धत, त्याचं सूत्र आपण बघूया आता म्हणजे कळेल. सो ती ही पद्धत आहे. तर्जनी अजिबात वापरत नाहीत. अंगठा, मध्यमा आणि अनामिका यांच्यावरती मॅक्झिमम ही जपसाधना होते. आणि मग जपसाधनेसाठी जपाची जी माळ असते त्याचं प्रक्षालन किंवा शुद्धी सांगितलेली आहे. शुद्धी कशी करायची? सोपी शुद्धी आहे. आज पौर्णिमा आहे. तुम्ही पौर्णिमेच्या चंद्राखाली माळ ठेवू शकता. आता चंद्रप्रकाश शक्य नसेल तुमच्या खिडकीत, गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये, हरकत नाही. मग अगदी अट्टाहासाने कुठेतरी रस्त्यावर जाऊन ठेवायची गरज नाहीये. शक्यतो असेल शक्य तर थोडीशी एक वाटेत चांदीची वाटी असेल तर अजून चांगलं. चांदीच्या वाटेत ठेवू शकता. गच्ची असेल गच्चीवर ठेवू शकता, ओपन मध्ये. एक पद्धत. चंद्राचा प्रकाश शक्यच नाहीये तर चंद्र काय आहे? जलतत्व आहे. मग जलतत्वामधलं पृथ्वीवरचं सगळ्यात पवित्र जलतत्व काय? त्याचा उल्लेख लिंग पुराणामध्ये येतो प्रक्षालनासाठी की गंगाजल शिंपडून जपमाळ्याचं प्रक्षालन केलं जातं. चक्क तुम्ही गंगाजल त्याच्यावरती शिंपडू शकता. गंगाजल असेल कोणाकडे त्याच्याने ती जपमाळ तुम्ही क्लिक करू शकता. दोन्ही प्रकारे चालतं. अशा प्रकारे प्रक्षालन केलेली जपाची माळ तुम्ही नित्य वापरू शकता. आणि मग ही वापरताना त्याला एक पुढे छान सूत्र येतं आणि त्या सूत्रामध्ये असं म्हटलं, याज्ञवल्क स्मृतीमध्ये काही महत्वाचे संदर्भ येतात आणि याज्ञवल्क असे सांगतात, वस्त्रेण आच्छाद्यम तु करम दक्षिणम. वस्त्रेण आच्छाद्यम म्हणजे वस्त्राने आच्छादन करावं. पूर्वीच्या काळी गौमुखी म्हणायचे त्याला. गौमुखी म्हणजे एक छोटी पिशवी येते आणि त्या पिशवीची रचना जर नीट बघितली असेल तर ही संपूर्ण माळ त्या पिशवीत अशी राहते. तुम्ही आतमध्ये करता आणि त्या पिशवीला असं एक वरती छोटस छिद्र असतं जिकडनं तुमची तर्जनी बाहेर येते. त्याच्यामुळे तुमची तर्जनी चुकूनही माळेला लागत नाही. तशीच गौमुखीची रचना असते. कोणाकडे असेल तर तुम्हाला आता कळेल, नसेल तर मी दाखवेन नेक्स्ट टाइम. मग वस्त्रेण आच्छाद्य म्हणजे वस्त्राने आच्छादन असावं. तुम्ही अनेकदा बघितलं असेल की बाहेर प्रवासात, बसमध्ये, लोकल ट्रेनमध्ये लोक जप करत असतात आणि जपाची माळ सगळ्यांसमोर उघडी ठेवून जप करणं हे शास्त्रीय पद्धत नाही. हं? तर ती आच्छाद्य, वस्त्रेण आच्छाद्य, त्याचं वस्त्राला आच्छादन असावं. मग रुमाल बिमाल नाही टाकायचं. त्याची छान पिशवी येते, त्या पिशवीत ती ठेवून आरामात करता येतो आणि तो सोप्पा आहे. काही जण आजकाल पर्स बिट्स मध्ये पण ठेवून करतात, पण शक्यतो जपाच्या माळेची म्हणून वेगळी पिशवी असावी शक्य असेल तर. तुकाराम दक्षिणम सदा जपेत. जो सदा म्हणजे नेहमी, जो सातत्याने जपेल, जो पुन्हा पुन्हा जपेत नित्य मग अशी म्हटलं होतं ना, जो सातत्याने जपेल तस्य तत्सफलम जप्यम, त्याला त्या त्या जपाचं ते ते फळ, तद्विदम फलम स्मृतम, ते ते फळ त्याच्या स्मृतींपर्यंत जाईल आणि ते ते फळ त्याला निश्चित मिळेल असं काहीतरी अं, इथे सांगितलेलं आहे. सो आजचा आपला जप आणि जपाची माळ आणि जपसाधना हा विषय आपण इथे थांबूया. आणि याचाच थोडासा पुढचा भाग जो आहे की त्याच्यात छान इंटरेस्टिंग आहे की सकाळच्या वेळी जप करताना माळ कुठे असावी, कशी असावी, संध्याकाळच्या वेळी कशी असावी किंवा दुपारच्या वेळी करत असाल तर काय करावं, अशी काही जप साधनेची सूत्र येतात. ती सूत्र आपण पुढच्या भागात थोडीशी बघणार आहोत. किंवा जप साधना म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे जप, उदाहरणार्थ पंचाक्षरी, उदाहरणार्थ षडाक्षरी जप आहे असे तर आहेतच आहेत, पण उदाहरणार्थ अमुक बीज मंत्रवाले जप जास्त प्रमाणात करावे ज्याच्यामध्ये श्री बीज मंत्र येतो. अमुक वाले
कमी प्रमाणात करावेत, अशी काही त्याची गणितं आहेत, ती थोडीशी बघूया. आजचा जप हा विषय आपण इकडे थांबवतोय. आणि आता जर तुमचे काही प्रश्न असतील तरी प्रश्न आपण घेऊ. थँक्यू. तुम्ही जे कोणी व्हिडिओ बघणार आहेत ते व्हिडिओला कमेंटवरती प्रश्न टाकू शकता. आणि तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मी आता हा युट्यूबवर अपलोड होतोय, तर याच युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचा व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. आणि मग तुम्ही इथे जे कमेंटमध्ये प्रश्न टाकाल त्याची उत्तरं आम्ही देऊ शकू. थँक्यू.